पंकजा मुंडे यांच्या संदर्भातली पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होणार असल्याची चर्चा जोर धरू लागलेली आहे। पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या। दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत ही चर्चा झाल्याचं कळतंय। बीडमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर मुंडे यांचं पुनर्वसन होण्याची शक्यता आहे। राज्यातील काही वरिष्ठ नेत्यांची केंद्रीय नेतृत्वाला पंकजा मुंडेंबाबत विनंती देखील आहे। त्यामुळे आता पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होतं का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली आता सुरू झाल्यात। आता ते त्यांचा अंतर्गत विषय आहे। कोणाला पाठवावं, कोणाला पाळावं, कोणाला निवडून आणावं, कोणाला मंत्री करावं, हा महाराष्ट्रातील नेत्यांचा भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत तो संबंध आहे। कारण आम्हाला कोणाच्या पक्षामध्ये धुडगूस किंवा मतप्रदर्शन करण्याचा आमचा अधिकार नाही। आता ते त्या बाबतीमध्ये मला माहिती नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली आहे की नाही, पण आमची मागणी आहे पंकजाताईंना दिलं पाहिजे राज्यसभेवर। काय अडचण आहे? त्या आमच्या नेत्या आहेत, ज्येष्ठ नेत्या आहेत, ठीक आहे। दुर्दैवाने त्यांना थोडं अपयश आलं काही कारणामुळे, पण राज्यसभेवर त्याची निवड झाली तर आनंदच आहे। पंकजाताईंना राज्यसभेचं सीट जर बीजेपीकडनं दिलं जात असेल तर त्याचं स्वागत सगळ्यांनीच केलं पाहिजे। त्यांच्या वडिलांनी खूप मोठं कार्य राजकीय क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे, पण द्यायचं का नाही द्यायचा हा विषय हा शेवटी बीजेपीचा विषय आहे। त्यामुळे बीजेपी त्या बाबतीत काय करतं हे आपल्याला बघावं लागेल। कारण त्यांना राज्यमंत्रीपद दिल्यानंतर लगेचच त्यांना मंत्रीपद सुद्धा द्यावं लागेल। त्यामुळे येत्या काळामध्ये त्या बाबतीत काय होते आपल्याला बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।